हाय एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असतील. मी आता चाललेली आहे मुंबईला म्हणजे मम्मीकडे चाललेली आहे. आणि आता माझ्यासोबत आहे गुड्डी, विहा, रेचल, स्किटू. आम्ही सगळे सोबत चाललेले आहेत मुंबईला आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करत चाललो होतो. त्यानंतर आम्ही पोचलो इगतपुरीला पोचल्यानंतर आम्ही खाण्यासाठी घेतलं. मी घरून मसाले भात करून आणला होता आणि तो विहाला फार आवडला. विहा फार आवडीने खात होती आणि मी गुड्डीला विचारलं की तुला आवडला की नाही. बोलते आवडला, खूप छान झालेला आहे. विहाला विचारलं पण विहा खाण्यात मग्न होती. तिने फक्त पाहिलं आणि काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर कसारा क्रॉस केलं आणि विहा बाजूच्या काकूच्या मांडीवर जाऊन बसली होती आणि गुड्डी झोपली होती. रेचल, मी आणि विहा जागी होती. त्यानंतर आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला विरारसाठी ट्रेनची वाट बघत होतो आणि राणीला फोन केला की तू येणार आहेस का. तर ती बोलली मला नाही जमणार, लोकलने किट्टूला घेऊन नाही जमणार असं ती बोलली. त्यानंतर मग तिला बोललो की आम्ही जातो पुढे, तू मागून ये. मग आम्ही पोचलो घरी. मम्मी तर ही आहे मम्मी. त्यानंतर आम्ही सगळेजण एक एक करून मम्मीला भेटलो. खूप छान वाटलं. माहेर ते माहेर असतं. बोलतात ना की आयतं खायला मिळतं ते फक्त माहेरी. आणि मामाच्या गावची यात्रा होती, तिकडनं मम्मीने मुलांसाठी खूप खेळणी घेऊन आली होती. तर ते मुलं बघून खूप खुश झाले होते. त्यांचं लक्ष खेळण्यांमध्येच होतं. मम्मीने आमच्यासाठी मच्छी आणली होती, कुपा फ्राय केला होता आणि ओली कर्दीची भाजी केली होती. त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि कच्च्या कैऱ्या टाकलेल्या होत्या. खूप छान लागते भाजी. आणि त्यानंतर जेवण झालं. आराम करत असतानाच राणी आली किट्टूला घेऊन. त्यानंतर तिला सगळेजण घेण्यासाठी एक्सायटेड होते कारण की तिला जानेवारीमध्ये आम्ही भेटलो होतो बड्डेच्या दिवशी. त्यानंतर आता आमची भेट झाली, खूप दिवसानंतर भेट झालेली आहे. आणि ती फक्त व्हिडिओ कॉलमध्ये बघते, हसते, पण जेव्हा जवळ येतो त्यावेळेस ती काय आमच्याकडे येत नाही. फक्त लांबूनच हॅलो हाय करत असते. आम्ही खूप आवाज देत होतो की ये इथे माझ्याकडे ये, तर ती येतच नव्हती, फक्त बघत होती. त्यानंतर विहा, गत्तू, मासी, गुड्डी मासी सगळेजण एक एक करून तिच्याकडे गेले. तिला खेळणे देत होते की जेणेकरून ती आमच्याकडे येईल, पण ती काही येत नव्हती. फक्त खेळण्यात मग्न होती आणि एक एक वस्तू बघत होती आणि हसत होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आराम केला. मग संध्याकाळ झाली. संध्याकाळी मामा आला जॉबवरून, त्याला सगळे भेटले, त्याचे एक एक भाचे. आधी रेचल भेटली, विहा, स्किटू. खूप छान वाटलं सगळे एकत्र आल्यात. मम्मी खूप हॅप्पी आहे की तिचे सगळे नातवंड तिच्याजवळ आहेत आणि खूप छान वाटते सगळे एकत्र आले आहेत. खूप 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 छान वाटते. तर असा होता हा आजचा माझा दिवस. बाय.